सोलापूर शहरात पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये तिघांचा मृत्यू। याबाबत सविस्तर माहिती अशी की सोलापूर शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे। सोलापूर शहरातील रूपभवानी मंदिर परिसरात 3 तरुणांना अज्ञात वाहनाने धडक दिली। या धडकेत तिघांचाही दुर्दैवी अंत झाला आहे। आज पहाटे 4च्या सुमारास ही घटना घडली। तिन्ही मुले त्यांच्या दुचाकीवरून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली। नागेश गवंडी, रोहन पोरे, बसवराज चेनशेट्टी अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत। या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा सुरू आहे। 3 तरुण मुलांना अशा दुर्दैवी जीव गमावावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। तुमचं नाव सांगा। कविता प्रकाश गवंडी। ते गवंडी मयत नाव काय तुझं? नागेश प्रकाश गवंडी। कोण लागत तुमचं? भाऊ आहे लहान। काय काम करतो? नातेपुतेला सुपरवायझर होता टोल नाक्यावर। काय झालं नेमकं? तुम्हाला कधी फोन आला? पहाटे 5 वाजता फोन आला। काल रात्री तो गेला होता, 12 वाजता फोन लावले होते, बोलणं झालं होतं, व्यवस्थित होता, शेकोटी करत होता म्हणून सांगत होता। 5 वाजता पोलिसांचा फोन आल्यावर माझा भाऊ तिकडे पोलिसांकडे गेला, मी शिवीला आले, तोपर्यंत बॉडी नव्हती इथे। मग तिथलं सीसीटीव्ही फुटेज वगैरे असेल तर आम्हाला पण दाखवण्यात यावं, त्याशिवाय बॉडी वगैरे नेत नाही। काय काम करत होता टोल नाक्यावर? सुपरवायझर होता। 3 जण आहेत, 3 मित्र आहेत का? 3 फ्रेंड्स आहेत त्यांनी। माझा भाऊ एकटा तिकडे होता कामाला, इकडे आला होता। बरं, म्हणजे रात्री घरी आला नाही? हां, रात्री घरी आला नाही। शेवटी तुम्हाला 5 वाजता फोन आला पोलिसांचा? हां, पहाटे 5 वाजता फोन आला। काय एकंदरीत माहिती काय मिळाली, म्हणजे काय झालं त्यांच्या? सगळेजण म्हणतात ऍक्सिडेंट, पण ऍक्सिडेंट असेल तर बॉडी वेगवेगळ्या ठिकाणी पडायला पाहिजे ना। गाडीला इजा पण झाली पाहिजे भरपूर। मोबाईल वगैरे तर ऑफकोर्सली आता माणूस पडले म्हणजे मोबाईल वगैरे पण फुटतं। बॉडीला माझ्या भावाचे मी पहाटे बघितले तेव्हा कुठं लागलेलं पण नव्हतं, फक्त थोडं बॅक साईडला खरचटलेलं होतं, ते पण कोणतं ओढून टाकले खरचटले असं मला डाऊट आहे। तिथलं सीसीटीव्ही फुटेज वगैरे आम्हाला दाखवण्यात यावं। पोलीस काय म्हणतात या संदर्भात? पोलिस ती भावांशीच बोलतात माझ्या, सीसीटीव्ही वगैरे दाखवत नाही असं म्हणतोय माझा भाऊ, ते दाखवण्यात यावं असं म्हणतो। तुमच्या घरात कोण कोण? मी, मोठा भाऊ, आई, 4 जण आहो आम्ही। लहान भाऊ तिकडे का मित्र सुट्टी वगैरे म्हणजे? हां, फ्रेंड्स सोबत राहायचे त्यांनी, त्यांचे क्लोज फ्रेंड्स आहेत। बॉडी बघितली, बॉडीला काय झालं? बॉडीला काय झालं नव्हतं, फक्त बॅक साईडला लेफ्ट साईडला कमरेला थोडं घरचटलेलं होतं, थोडं इथे लागलेलं दिसत होतं, बाकी फेसला वगैरे कुठे काहीच नव्हतं। बाकी दोघांना लागलेलं होतं। तुम्ही राहायला कुठे? राजेंद्र चौक हॉस्पिटलच्या बॅक साईडला। म्हणजे अपघातच आहे का काय संशय? नाही, आम्हाला थोडं डाऊट वाटायला लागलं ना, तिन्ही बॉडी एका ठिकाणी कसं पडणार ऍक्सिडेंट असेल तर। बर्गमॅन गाडी होती? हां, बर्गमॅन।